पीएम किसान सन्मान योजनेमध्ये जवळजवळ 14 लाख खोटे शेतकरी दाखवून 1700 कोटी रुपयाची लूट केल्याच्या संदर्भामध्ये बातमी येते आणि ती आपल्या राज्याच्या संदर्भात आहे असं त्यांनी या बातमीमध्ये नमूद केलेलं आहे। पण मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस जवळजवळ बरीचशी रक्कम ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी दाखवून, ह्याच्यात शेतकरी नाही आहेत पण शेतकरी दाखवून, सातबारा नसताना शेतकरी दाखवून, जे इन्कम टॅक्स भरणारे आहेत अशा लोकांनी सुद्धा शेतकरी दाखवून सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण योजना जाहीर करतो त्यावेळेस काही ह्युमन एरर राहतात, त्या ह्युमन एररचा फायदा घेऊन काही जणांनी फायदा उचलल्याचा दिसतोय। त्यात स्वतः केंद्र सरकारने या पीक म्हणजे पीएम किसान सन्मान योजनेमध्ये ज्या पद्धतीची या ठिकाणी लूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती स्वतः वसुली केलेली आहे। अनेक शेतकऱ्याकडून आजपर्यंत वसुली झालेली आहे। त्यानंतर मात्र बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी पीएम सन्मान किसान योजनेमध्ये ही योजना लाभार्थी ठरवत असताना अनेक निकष बदलले। आता ते निकष बदलत असताना ते आधार लिंक झालं पाहिजे, त्याला KYC दिली गेली पाहिजे, अशा अनेक योजनांमध्ये काही अटी आणि नियम त्या ठिकाणी लागू केले। ऑनलाईन जरी भरत असलो तर या सर्व गोष्टी भरल्याशिवाय त्या ठिकाणी अधिकृत सातबारा असणारा जो खातेदार शेतकरी आहे त्यालाच या ठिकाणी पीक किसान सन्मान योजना मिळाली पाहिजे, ही या ठिकाणी केंद्र सरकारने ठरवलेलं आहे। त्याचबरोबर आता जशी पीएम किसान सन्मान योजना केंद्र सरकारने ठरवलेली आहे तशीच राज्य सरकारने सुद्धा मागच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी अर्थसंकल्प मांडत असताना घोषित केलं की या राज्यातल्या खातेदार शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी जाहीर केली। जसं केंद्र सरकार 3 हप्त्यात 6,000 रुपये या ठिकाणी पीएम किसान सन्मान योजनेमध्ये द्यायचं, तसंच त्याला अनुसरूनच शेतकऱ्यांना या राज्यातल्या नमो शेतकरी सन्मान योजनेतून मिळणार आहेत। खऱ्या अर्थानं जवळजवळ आजपर्यंत या नमो सन्मान योजनेमध्ये 87 लाख शेतकरी हे या ठिकाणी ऑनलाईन ज्यांना योजनातून लाभ घेता येतो असे लाभार्थी आज या ठिकाणी समोर आलेले आहेत। पूर्वीचे जे 14 लाख शेतकरी आपल्याला ज्या बातमीतून दिसत आहेत ते खरा आकडा आहे, खोटा आहे, या बाबतीत अतिशय अधिकृतरित्या मी बोलू शकत नाही, कारण हा पूर्णपणे केंद्र सरकार याच्यावरती नियोजन करतं। केंद्र सरकारच्या नियोजनाच्या अखत्यारीमध्ये हा विषय येतो, त्यामुळे तो आकडा खरा आहे खोटा आहे या बाबतीमध्ये आत्ता सांगणं उचित ठरणार नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि 14 लाख अपात्र किसानों ने 1754 करोड़ रुपए की चपत लगाई है केंद्र सरकार की जो योजना थी उसको, और अब तक सिर्फ 93 करोड़ रुपए ही वसूले गए हैं। देखिए, बात एक न्यूज़पेपर में ये बात छपी गई है कि पीएम किसान सन्मान योजना में कम से कम 14 लाख ऐसे किसान जो किसान नहीं है जिन्होंने इस योजना का लाभ उठाया है और कम से कम 1700 करोड़ रुपए का चूना केंद्र सरकार को उन्होंने लगाया है। उसके बाद जब ये बात केंद्र सरकार के समझ में आई तब इन्होंने सभी ऐसे जो किसान नहीं है, किसान नहीं होते हुए किसान बताते, इतना ही नहीं बल्कि जो इनकम टैक्स पेयर थे उन्होंने भी किसान अपने आप को बताते हुए इस योजना का फायदा उठाया। उनके ऊपर कठोर कार्रवाई करने का निर्णय लिया है। अभी तक कम से कम 93 नहीं बल्कि 100 करोड़ के ऊपर यहाँ पे इन सभी लोगों से वसूली की जा चुकी है। इसी माध्यम को रखते हुए यही पीएम किसान सन्मान योजना जो है इसको मद्देनजर रखते हुए महाराष्ट्र की महायुति की सरकार ने मार्च में बजट में यह अनाउंस किया था कि जैसे पीएम किसान सन्मान योजना हर साल किसानों को 3 हफ्तों में 2-2 हजार ऐसे 6,000 रुपए देगी, वैसे राज्य सरकार भी यहाँ पे नमो शेतकरी सन्मान योजना के तहत 6,000 रुपए देगी। इसलिए अभी तक कम से कम 87 लाख किसानों ने
इसमें ऑनलाइन अपलोड किया हुआ है और वो लाभ के प्राप्त है। उन्होंने जो योजना में नियम और जो कुछ चीजें तय की थी सरकार की तरफ से, उन्होंने उस तरह से सारी अपनी जानकारी अपडेट की हुई है। केंद्रानं कृषी अवजारांच्या बाबतीतही अनुदान जे आहे ते जानेवारीपासून थांबवलंय. महाराष्ट्राला रेड झोन मध्ये टाकलंय का केंद्राने? नाही, या बाबतीमध्ये मला अधिकृत आपण प्रश्न विचारला. या बाबतीत सविस्तर मला माझ्या विभागाकडनं माहिती घ्यावी लागेल. ती माहिती घेऊन नक्कीच मी आपल्यासमोर या ठिकाणी